नमस्कार मंडळी, पूजा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मॅगी स्टाईल पनीर स्पायसी बर्गर. हा बर्गर सर्वांनाच लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडतो, मोठ्यांना आवडतो आणि हा बाजारसारखा पण घरीच बनणार आहे. तर स्क्रीनवर दिसत आहे आपल्याला सगळे लागणारे इंग्रेडियंट्स आणि जे की घरच्या घरी सगळं मिळून जातील सहज. आणि रेसिपीला चला सुरुवात करू. तर सर्वात आधी मी पनीर घेतलंय आणि हा पनीर पावशेर असेल, 250 ग्रॅम. आणि इथे मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला अर्धा इंच जाडी ठेवून कापून घ्यायचे आहेत सर्व पनीरचे स्लायसेस. पाव किलो इनफ होतो 4 माणसांसाठी. माझं हे बर्गर 4 झालेले होते, 4 स्लाइस झालेले होते. आता इथे मी घेते मॅरिनेटसाठी 4 चम्मच मोठे मैदा आणि 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेते. कॉर्नफ्लॉवर घेतल्यानंतर आपण मसाल्यांकडे वळूया. मसाले, कोरडे मसाले लागतील, लाल तिखट आणि काळी मिरी, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. आणि हे जे मी घेतलेले काळी मिरी साधारण अर्धा चम्मच आहे आणि लाल तिखट पण 1 चम्मच अर्धा आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. तिखट जास्त आवडत असेल तर अजून काळी मिरी किंवा लाल तिखट तुम्ही ऍड करू शकता. आता हे कोरडे मसाले आपल्याला एकत्र करायचे, एकजीव करून घ्यायचे, जसं मी ते स्क्रीनवरती दाखवत आहे. आणि थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. जास्त टाकलं तर बॅटर आपलं कन्सिस्टन्सी खूपच पातळ होऊ शकते. आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही, जास्त जाड पण ठेवायची नाहीये. कन्सिस्टन्सी ही आपल्याला अगदी मध्यम घट्टसर बॅटर करून घ्यायचं. याने काय होतं, एकजीव सर्व मसाले होतात, छान त्यांना लागलं जातं. इथे बघू शकता मी कन्सिस्टन्सी कशी ठेवलेली आहे. आता इथे मी ब्रेड क्रम्स घेतले, चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे आणि अर्धा चम्मच काळी मिरी टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घेतलं ब्रेड क्रम्सला. सर्व मीठ मसाला लागू दिलेला आहे. आता पनीर आपण जे स्लाइस करून घेतलेले ते बॅटरमध्ये टाकले आणि बॅटरमधून आपल्याला डायरेक्ट ब्रेड क्रम्समध्ये टाकायचं आणि त्याला छान अशी कोटिंग करून घ्यायचे. आता कोटिंग झाली आहे. काही वेळा मैदा हा खाली चिकटला जातो म्हणून मी मध्ये मध्ये हलवत आहे आणि मग छान कोटिंग करून घेते, मॅरिनेट करून घेते आहे बॅटर पनीरला पूर्णपणे. आता ब्रेड क्रम्स मध्ये टाकून आपल्याला ब्रेड क्रम्स व्यवस्थित त्यांची कोटिंग करायची. आता इथे सॉस साठी आपण बघणार आहोत 4 मोठे चम्मच मी मेयोनीज घेतलेली आहे, रेड चिली 1 चम्मच आणि 1 चम्मच टोमॅटो केचप. एवढं बस होतं. याने सॉस अतिशय छान लागतो आणि बर्गरला एक वेगळी चव येऊन जाते आणि अगदी इझी आहे. माझ्या मते मला जास्त टाइम लागला नाहीये, अर्धा तास माझं कम्प्लीट झालेला बर्गर. आता तळायला घेऊया. मी हे पहिले पनीर फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवलेले होते, 15 मिनिटं ठेवू शकता तुम्ही. आणि मध्यम आचेवरती पहिले तापू दिलं ते आणि मग मी टाकलेलं आहे. माझ्याकडून तो पार्ट स्किप झाला. अगदी गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळायचं आहे. हा पनीरचे स्लाइस छान असे तेलात तळून घ्यायचे आहे, गोल्डन कलर येईपर्यंत. आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे छान कोटिंग होऊन जाते, ती सेट होतात आणि तेलामध्ये पसरत नाही सगळे ब्रेड क्रम्स. आणि तुम्ही बघू शकता की तेल किती म्हणजे ब्रेड क्रम्स अजिबात निघाले नाही आहेत आणि छान क्रिस्पी अगदी मध्यमाच्यावरती तळल्यामुळे झालेले आणि गोल्डन कलर त्याचा आलेला आहे. आता मी इथे टोस्ट करून घेते बर्गर बन. आपल्याला बनला थोडंसं बटर लावून तव्यावरती आपल्याला टोस्ट करून घ्यायचं, कारण की असेंबल ज्यावेळेस आपण करू बर्गर त्यावेळेस छान त्यांची असेंबलिंग व्हावी. आता मी इथे कांदा, टोमॅटो आणि लेटस हे कापून घेतलेले आहेत छान असे. आणि जो सॉस
आपण पहिला बनवलेला होता तो मी दोन्ही बनला लावलेला आहे. सॉस अगदी छान लावायचे, काही कंजूसपणा करू नका. आणि पनीरचे स्लाइस ठेवले. त्याच्यानंतर ही आपली उडाची बाजू आहे पावचं बनच्या, तर त्या स्लाइसवरती बनच्या आपल्याला पनीर, नंतर लेटस, नंतर कांदा, नंतर टमॅटो, ते तुम्ही कमी जास्त, जर टमॅटो तुम्हाला जास्त आवडत असेल टमॅटोचं प्रमाण जास्त करू शकता. आणि असं करून आपल्याला एक छानशी लेअर ठेवायची आहे. नंतर स्लाइस घेणार आहोत आपण आणि स्लाइस आपण ठेवणार आहोत इथे. पुन्हा आता दुसऱ्या बनमध्ये आपण लेटस ठेवणार आहोत. हे मी कापून घेतलेले. आणि छान असेंबल करायचं. आणि इथे आपला तयार झाला आहे बन. आवडलं असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा.